गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपले ऑलरेडी 4th लेक्चर झालेले आहेत प्रेझेंट पास्ट फ्युचरवरून विदाउट ॲक्शनमध्ये. ओके, त्याचं एक कंबाईन लेक्चर पण आपण 4th लेक्चर घेतलेलं आहे. आता 5th लेक्चर. ओके, 5th लेक्चर कसलं चालू होणार आहे आपला? सेम प्रेझेंट टेन्स. कोणता टेन्स? प्रेझेंट टेन्स. या अगोदर प्रेझेंट पास्ट फ्युचरच झालाय, आता परत एकदा प्रेझेंट टेन्स. तो पण विदाउट ॲक्शन होता, हा पण विदाउट ॲक्शन. ॲक्शनचे सेंटेन्स आपले 8व्या 9व्या लेक्चर पासून चालू होऊन जातात मित्रांनो. हे विदाउट ॲक्शनचे सेंटेन्सेस. ओके, प्रेझेंट टेन्स विदाउट ॲक्शन. याच्या अगोदरचा पण प्रेझेंट टेन्स विदाउट ॲक्शन होता. ओके, पण आता हा कोणता आहे? हा हॅव हॅज वाला आहे. हॅव अँड हॅव अँड हॅजचा यूज कसा करायचा? ओके, हॅव अँड हॅजचा यूज आहे ना मित्रांनो, ज्यावेळेस प्रेझेंट मध्ये, प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान काळ, जो आत्ता चालू आहे तो. ओके, हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स मध्ये कधी यूज करतात ना? ज्यावेळेस एखादी ऍक्शन पूर्ण झालेली असेल त्यावेळेस. ओके, पण आता ऍक्शनचे सेंटेन्सेस आपण नाही घेते. मग सेकंड टाइम कधी यूज करतात विदाउट ऍक्शन मध्ये? ज्यावेळेस तुमच्याकडे काही वस्तू असेल, तुम्ही तिचे मालक आहात, मालकी हक्क आहे तुमच्याकडे किंवा कोणाकडे तरी. ओके, थर्ड पर्सन असेल, त्याच्याकडे त्या वस्तूचा मालकी हक्क आहे, ती वस्तू असेल. ओके, त्यावेळेस तुम्ही यूज करायचा असतो प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव हॅज. तुमच्याकडे ती एखादी वस्तू आहे, जसं की माझ्याकडे आता हा पेन आहे, याचा मालकी हक्क कोणाचा आहे? माझा आहे. ओके, सो आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. ओके, ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी वस्तू असतात प्रेझेंट मध्ये, त्यावेळेस तुम्हाला यूज करायचा असतो हॅव हॅज. ओके, मग वस्तू असतील तरी पण, रिलेशन असतील तरी पण, किंवा डिसीज आजार असतील तरी पण, मग तरी तुम्ही कसे यूज करू शकतात? सपोज रिलेशनला, रिलेशन म्हणजे काय? नातं. रिलेशन म्हणजे काय? नातं. त्याच्यानंतर सेकंड कशासाठी यूज करतात? थिंग्स. हॅव हॅज प्रेझेंट मध्ये कशासाठी यूज करतात? थिंग्स. थिंग्स म्हणजे वस्तू. ओके, थर्ड डिसीज, आजार. आजार म्हणजे मग तो डेंग्यू पण असू शकतो, कोरोना पण असू शकतो, टीबी पण असू शकतो, काही असू शकतो जो आजार आहे, जो तुम्हाला आहे किंवा कोणाला तरी आहे. ओके, त्यावेळेस तुम्ही यूज करू शकतात हॅव आणि हॅज या तीन गोष्टींसाठी. त्या तीन गोष्टी प्रेझेंट मध्ये कोणाकडे तरी पाहिजे किंवा कोणाला तरी पाहिजे. ओके, त्यावेळेस तुम्ही हॅव हॅज यूज करू शकता. हॅज यूज करतात मित्रांनो एक वचनसाठी, हॅव यूज करतात अनेक वचनसाठी. ओके, आता यामध्ये सब्जेक्ट काय काय असतात मित्रांनो? आय, यू, ही, शी, वी, दे आणि इट. ओके, यामध्ये सब्जेक्ट काय असतात? आय, यू, ही, शी, वी, दे, इट. इकडे लिहून घेतो. फर्स्ट यूज करायचा असतो तुम्हाला सब्जेक्ट. सेम अगोदरच्या फॉर्मॅट सारखा. हे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, फक्त इथे हेल्पिंग वर्ब चेंज होतात. ओके, हा झाला सब्जेक्ट. फर्स्ट तुम्हाला काय यूज करायचा असतो सेंटेन्स मेक करताना? सब्जेक्ट. त्याच्यानंतर काय यूज करायचा असतो? हेल्पिंग वर्ब. काय यूज करायचा असतो? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब नंतर यूज करायचा असतो तुम्हाला ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट मध्ये रिलेशन आला, थिंग्स आला किंवा डिसीज आला. या तिघांपैकी तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये काही पण यूज करा. रिलेशन यूज करा, थिंग्स यूज करा किंवा डिसीज यूज करा, आजार यूज करा, काहीही यूज करा, काय फरक नाही पडत. सब्जेक्ट मध्ये काय असतात आपले? अगोदरच्या व्हिडिओज मध्ये बघितलेच असतो तुम्ही. आय, यू, ही, शी, वी, दे आणि इट. ओके, हे काय झाले आपले सब्जेक्ट आहेत. ओके, आयला हेल्पिंग वर्ब काय लागतो? हॅव. आयला हेल्पिंग वर्ब लागतो हॅव. यू ला हेल्पिंग वर्ब लागतो हॅव. हे दोघं काय आहेत आपले? हेल्पिंग वर्ब प्रेझेंट मध्ये. प्रेझेंट मधले ते अगोदरचे हेल्पिंग वर्ब काय होते? ॲम, इज, आर. आता काय आहेत? हॅव हॅज. ओके, ही ला काय लागतो? हॅज. शी ला काय लागतो? हॅज. वी ला हॅव. दे ला हॅव आणि इट ला हॅज. ओके,
इटला काय लागेल मित्रांनो, हॅज. देला हॅव, वीला हॅव, शीला हॅज, हिला हॅज, यू हॅव, आय हॅव. एक वचन असेल तर हॅज लागणार, अनेक वचन असेल तर हॅव लागणार. जर सपोज तुम्ही एक नाव पर यूज केलं राम तर हॅज लागणार. जर तुम्ही नाव दोन यूज केले राम अँड श्याम तर हॅव लागणार. ओके, दोन नाव यूज केले तर हॅव लागणार, एक नाव यूज केलं तर हॅज लागणार. ओके, याचा मराठी अर्थ काय होतो ना, पहिले जो अर्थ घेत होतो आपण काय घेत होतो, मी, तू, तुम्ही, तो. ओके, हे पहिले अर्थ लागत होते मराठीमध्ये. आता काय यूज करणार आहे आपण, वस्तू आपल्याकडे असतात ना मित्रांनो, आपल्याकडे असलेल्या वस्तू तुम्हाला दाखवायच्या, आपल्याकडे असलेले डिसीज तुम्हाला दाखवायचे, तर इथे काय लागतो, आय म्हणजे माझ्याकडे, माझ्याकडे, आय म्हणजे माझ्याकडे. ओके, आय म्हणजे मला किंवा माझ्याकडे. मला किंवा माझ्याकडे. यू म्हणजे तुला किंवा तुझ्याकडे. ही म्हणजे त्याला किंवा त्याच्याकडे. ओके, ही म्हणजे त्याला किंवा त्याच्याकडे. शी तिला किंवा तिच्याकडे. ओके, वी आम्हाला किंवा आमच्याकडे. दे त्यांना किंवा त्यांच्याकडे. इट याच्याकडे, ते नॉन लिव्हिंग थिंग नुसार आहे, याच्याकडे याला. नॉन लिव्हिंग थिंगचा नेम यूज करा, त्यानुसार ते चेंज होऊन जातात. ओके, आता इथे काय होतंय ना मित्रांनो, आय म्हणजे काय यूज केलंय आपण, माझ्याकडे किंवा मला. यू तुझ्याकडे किंवा तुला. ही त्याच्याकडे किंवा त्याला. तिच्याकडे, शी तिच्याकडे किंवा तिला. वी आमच्याकडे किंवा आम्हाला. दे त्यांच्याकडे किंवा त्यांना. आणि इट म्हणजे याच्याकडे किंवा यांना. ओके, हा आपण यूज केल्याचे मराठी अर्थ. ओके, आता हे दोन अर्थ का लिहिले मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रिलेशन थिंग आणि डिसीज यूज करतात त्यानुसार तुम्हाला हे चेंज करावे लागतात. ओके, जर तुम्हाला थिंग्स वापरायच्या असतील, वस्तू वापरायच्या असतील तर तुम्हाला कडे वापरावा लागतो. जसं सांगतो आता, ऑब्जेक्टच्या ठिकाणी सपोज मी इथे पेन यूज केला, ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय यूज केला, पेन. ओके, ओके, आय हॅव एकच पेन आहे. ओके, आय हॅव अ पेन, हे झालं आपलं सेंटेन्स. आय हॅव अ पेन. मराठीमध्ये काय ते सेंटेन्सचा अर्थ होणार आहे, माझ्याकडे पेन आहे. ओके, माझ्याकडे काय पेन आहे. ओके, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे किंवा मला पेन आहे. पण मला पेन आहे याच्यापेक्षा माझ्याकडे पेन आहे हे बेटर आहे. माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन. मराठी भाषेनुसार मला पेन आहे हे पण सेंटेन्स करेक्ट आहे. तुला कोणी विचारलं की तुला पेन आहे का, तुझ्याकडे पेन आहे का, हो माझ्याकडे पेन आहे, आपण असंच बोलतो. मला पेन आहे असं नाही बोलत, खूप रेअरली बोलतो. त्यामुळे आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे, हे कशासाठी यूज करा मित्रांनो, थिंगसाठी. पण याच्याच ठिकाणी जर आपण पेन नाही यूज करता आपण रिलेशन यूज केलं, सपोज ब्रदर यूज केलं, सपोज आपण काय यूज केलं, ब्रदर. आय हॅव अ ब्रदर, माझ्याकडे भाऊ आहे असं बोलणार का आपण, नाही. तुला भाऊ आहे का असा क्वेश्चन आला तर आपण काय म्हणतो, मला भाऊ आहे, मला भाऊ आहे. आय हॅव ब्रदर, मला भाऊ आहे. ओके, याच ठिकाणी जर सपोज तुम्ही डिसीज यूज करताय एखादा, सपोज कोरोना यूज करतात, आय हॅव अ कोरोना होणार नाही, कोरोना. आय हॅव कोरोना. आपण 1 2 3 4 5 मला 5 कोरोना आहे असं नाही करत आपण. त्यामुळे आय हॅव कोरोना, आय हॅव कोरोना, मला कोरोना आहे. आय हॅव टीबी, मला टीबी आहे. आय हॅव फिवर, मला फिवर आहे, मला ताप आहे. ओके, आय हॅव डायबिटीज, मला डायबिटीज आहे. माझ्याकडे डायबिटीज आहे असं बोलतो का आपण, नाही बोलत आहे. ज्यावेळेस तुम्हाला वस्तू वापरायच्या असतील ना त्यावेळेस मित्रांनो तो कडे लागतो. ज्यावेळेस तुमच्याकडे काही वस्तू असतील, कोणाकडे काहीतरी वस्तू असतील त्या तुम्हाला शो करायच्या असतील
त्यावेळेस तुम्हाला तो कडे लागत असतो, माझ्याकडे, त्याच्याकडे, तुझ्याकडे. ओके, पण ज्यावेळेस तुम्हाला रिलेशन आणि डिसीज सांगायचे असतील, आजार किंवा नातं सांगायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला ला लागत असतो. ओके, सोपी कन्सेप्ट आहे. कारण इथं माझ्याकडे भाऊ आहे किंवा माझ्याकडे कोरोना आहे असं नाही सांगत आपण. मला कोरोना आहे, मला भाऊ आहे. ओके, मला फोन आहे, माझ्याकडे फोन आहे. वस्तू झाली. ओके, वस्तू असेल तर कडे वाले हे वापरा मराठीमध्ये, आणि जर तुम्हाला डिसीज आणि रिलेशन वापरायचं असेल तर ला वाले वापरा. सिंपल आहे. ओके, हे 3 सेंटेन्स झाले. सेम इथे तुम्हाला जर यूज करायचं असेल यू, ओके, हॅव नंतर तुम्ही यूज केला पेन, ब्रदर किंवा कोरोना. ओके, यू हॅव पेन, यू हॅव अ पेन, यू हॅव अ पेन. मराठीमध्ये तुला पेन आहे किंवा तुझ्याकडे पेन आहे. मोस्ट ऑफ तुझ्याकडे. यू म्हणजे तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव अ ब्रदर, तुला भाऊ आहे. यू हॅव अ ब्रदर, तुला भाऊ आहे. यू हॅव कोरोना, तुला कोरोना आहे. तुझ्याकडे कोरोना आहे असं म्हणणार का? नाही, तुला कोरोना आहे. यू हॅव कोरोना. ओके, समजले मित्रांनो? सेम ही हॅज, ही हॅज अ पेन. ही हॅज अ पेन म्हणजे त्याच्याकडे पेन आहे. ओके, सेपरेट सेपरेट सांगतो. अ पेन, अ ब्रदर किंवा कोरोना. ओके, हा झाला ऑब्जेक्ट, हा झाला रिलेशन, हा झाला डिसीज, आजार. ओके, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ ब्रदर, मला भाऊ आहे. आय हॅव कोरोना, मला कोरोना आहे. ओके, सेम यू हॅव, यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे, तुला पेन आहे. यू हॅव अ ब्रदर, तुला भाऊ आहे. यू हॅव कोरोना, तुला कोरोना आहे. यू हॅव अ कोरोना, तुला कोरोना आहे. ओके, यू हॅव डायबिटीज, तुला डायबिटीज आहे. ओके, हा झाला प्रश्न, सॉरी हा झाला मराठीमध्ये सेंटेन्स. ही हॅज, त्याला, त्याला म्हणजे मुलगा येतो. त्याला, मुलगा असो, माणूस असो, कोणी असो, मोठा असो, छोटा असो, काही नाही फरक पडत. आपल्याला हीच वापरायचं आहे. वडिलांना बोला, आजोबांना बोला, नाही तर तुमच्या घरातल्या एखाद्या लहान बाळाला बोला, तुम्हाला हीच वापरायचं आहे. ही हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. ही हॅज अ ब्रदर, त्याला भाऊ आहे. ही हॅज कोरोना, त्याला कोरोना आहे. कोरोनाच्या ठिकाणी तुम्ही जेवढे आजार तुम्हाला माहिती तेवढे सगळे वापरा, किंवा कोणाला काही असेल तर वापरा. प्रॅक्टिस साठी तुम्ही हे मोस्ट ऑफ सेंटेन्सेस मेक करा. ओके, शी हॅज अ पेन. पेनच्या ठिकाणी तुम्ही काही वस्तू वापरा, मोबाईल वापरा, कूलर वापरा, चेअर वापरा, ग्लास वापरा, फॅन वापरा, रिमोट वापरा, टीव्ही वापरा, काहीही वापरा. ऑब्जेक्टच्या ठिकाणी काहीही वापरा, कोणतीही गोष्ट वापरा. ओके, शी हॅज अ पेन, तिच्याकडे पेन आहे. शी हॅज अ ब्रदर, तिला भाऊ आहे. रिलेशन मध्ये पण काही पण वापरा. ओके, शी हॅज सिस्टर, शी हॅज अंकल, शी हॅज आंटी, शी हॅज मॅटर्नल अंकल, शी हॅज ग्रँडफादर, शी हॅज फादर इन लॉ, शी हॅज सन इन लॉ, काहीही वापरा. ओके, फक्त मी तुम्हाला समजावं त्यासाठी सगळीकडे कोरोना, पेन आणि ब्रदरच लिहून देतोय. ओके, वी हॅव, आम्हाला किंवा आमच्याकडे, वी हॅव अ पेन, आमच्याकडे पेन आहे. वी हॅव अ पेन, आमच्याकडे भाऊ आहे असं येईल का? नाही, आम्हाला भाऊ आहे. आम्ही म्हणजे कोण? 2 व्यक्तींपेक्षा किती असू शकतो ज्याच्या ग्रुपमध्ये आपण आहोत. आम्ही, आम्हाला भाऊ आहेत. आम्ही, ज्याच्यामध्ये आपण आहोत ऑलरेडी, आम्हाला भाऊ आहे. ओके, वी हॅव ब्रदर. वी हॅव कोरोना, आम्हाला कोरोना आहे. वी हॅव कोरोना, आम्हाला कोरोना आहे. आमच्या जवळ येऊ नको, आम्हाला कोरोना आहे. एखादी फॅमिली कोरोना पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस वी हॅव कोरोना. ओके, आम्हाला कोरोना आहे. आमच्याकडे कोरोना आहे असं नाही, येतं आमच्याकडे कोरोना आहे. कोरोना सोडायचं नाही आपल्याला कोणाकडे. दे हॅव अ पेन, त्यांच्याकडे पेन आहे. अ ब्रदर, त्यांना भाऊ आहे. त्यांना म्हणजे कोण? त्यांना भाऊ आहे. ज्याच्यामध्ये, ज्या ग्रुपमध्ये आपण नाही, जे 2, 3, 5, 10 किती पण असू शकतात, पण त्यांना, ज्या ग्रुपमध्ये आपण नाही, ज्या ग्रुपमध्ये आपण असतो तो असतो वी. ओके, आणि आपण स्वतः एकटे असणार तर आय. जर आपल्या समोरचा असेल तर यू. ही, तो, एखादा मुलगा आहे किंवा माणूस आहे,
आजोबा आहे, कोणी आहे तर तो. ओके, आपण मराठीमध्ये त्यांना रिस्पेक्ट देऊन बोलतो, इंग्लिशमध्ये रिस्पेक्ट वगैरेशी काय घेणं नसतं, ते हीच बोलतात. शी, बाई असेल, मुलगी असेल, लहान मुलगी असेल, खेळण्यातली असेल, कोणी असेल, मुलगी असेल तर शीच वापरा. तुमची बहीण असेल, आई असेल, मावशी असेल, काकी असेल, कोणी असेल, शीच वापरायचं. लहान असेल, मोठी असेल तरी शीच वापरायचं. पण त्या जर दोन असतील तर दे वापरा. दोन असतील तर दे वापरा. त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्क्लूड असाल तरच वी वापरा. ओके. इट, आता इटचं कसं बनवणार समजलं. दे हॅव अ पेन, त्यांच्याकडे पेन आहे. दे हॅव अ ब्रदर, त्यांना भाऊ आहे. दे हॅव कोरोना, त्यांना कोरोना आहे. ओके. आता लास्ट व्हिडिओ मध्ये काय सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला, इट असेल ना तर इट हॅज, आता इट हॅज कलर, इट हॅज कलर, इट हॅज कलर. ओके. इट हॅज कलर म्हणजे काय, याच्याकडे कलर आहे किंवा याला कलर आहे. इट हॅज कलर, याला कलर आहे किंवा याच्याकडे कलर आहे. पण कशाकडे किंवा कशाला, कशाला नेमकं ते समजतं का आपल्याला, नाही. कशाला समजतंय का, नाही. ओके. मग काय यूज करणार, या ठिकाणी तुम्हाला नेम यूज करावा लागतो इटच्या ठिकाणी. जर सपोज तुम्ही इथे हाऊस यूज केलं, हाऊस हॅज कलर, घराला रंग आहे, घराला रंग आहे, घराला काय रंग आहे. ओके. राम हॅज पेन, सेम रामकडे पेन आहे. राम हॅज ब्रदर, रामला भाऊ आहे. राम हॅज कोरोना, रामला कोरोना आहे. आर अँड राम. ओके. राम अँड श्याम, श्यामकडे पेन आहे. राम आणि श्यामकडे पेन आहे. राम अँड श्याम हॅव पेन. राम अँड श्याम हॅव ब्रदर्स. राम अँड श्याम हॅव कोरोना, राम आणि श्यामला कोरोना आहे. अनेक वचन असेल तर हॅव वापरा, एक वचन असेल तर हॅज वापरा. पण इट असेल तर इटच्या ठिकाणी नाव वापरा. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं, हाऊस हॅज कलर, घराला रंग आहे. आता हा मार्कर आहे, या मार्करला कॅप आहे की नाही, आहे ना मार्करला कॅप. जर हिला कॅप नसेल तर कॅप नाहीये, पण याला कॅप आहे ऑलरेडी. ओके. मार्कर हॅज कॅप, मार्कर हॅज कॅप, मार्करला काय कलर आहे. ओके. मार्कर हॅज कॅप. ओके. याला कोणता कलर आहे, पांढरा कलर. मार्कर हॅज व्हाईट कलर, मार्करला पांढरा कलर. ओके. समजलंय. ओके. एखाद्या वस्तूकडे जरी असेल काही तर त्यावेळेस हॅज वापरा, कोणत्याही वस्तूला. जसं मोबाईलला चार्जर आहे, मोबाईल आता आयफोन सोबत चार्जर येत नाही मित्रांनो. ओके. तर निगेटिव्ह सेंटेन्स कसं मी करायचं सांगेल मी तुम्हाला. पण आता अदर एखादा मोबाईल आपण सपोज घेतला, सपोज सॅमसंग. ओके. सॅमसंग हॅज चार्जर, सॅमसंगला चार्जर आहे. सॅमसंग हॅज अ चार्जर, सॅमसंगला चार्जर आहे. माझ्या फोनला बटन आहे. माय फोन हॅज बटन. जर या ठिकाणी तुम्ही अनेक वचन जरी केलं ना मित्रांनो तरी चालेल. यस जरी यूज केला अनेक वचन तरी चालतो. कशातच चेंज होणार नाही, कुठेच चेंज होणार नाही. फक्त चेंज कुठे होणार ना, हे जे ए लागलेत ना हे नाही लागणार, एवढाच चेंज होईल फक्त. आय हॅव पेन्स चालेल, माझ्याकडे पेन आहेत. यू हॅव पेन्स, तुझ्याकडे पेन आहे. ही हॅज पेन, त्याच्याकडे पेन आहे, चालतो. इथे पण फक्त तुम्हाला यस यूज करायचं आहे. त्याच्यामध्ये अनेक वचन झालं म्हणून चेंज करायचं असं काही नाही. आय हॅव ब्रदर्स, मला भाऊ आहेत, सगळीकडे ब्रदर्स करा, फक्त हा ए नाही लागणार मग. ओके. आय हॅव कोरोनाच नाही होणार, कोरोना अनेक वचन नाही होऊ शकत, आजार अनेक वचन होत नाही. ओके. हा, कोरोना अँड डायबिटीज तुम्ही करू शकता, कोरोना अँड टीबी करू शकता, पण कोरोना टीबी डायबिटीज असं नाही होऊ शकत. ओके. अनेक वचन नाही होऊ शकत त्याचे. जर काही आजार असे असतील अनेक वचनचे तर होऊ शकतात, पण माझ्या माहितीनुसार तरी अनेक वचनचे आजार नसतात. ओके. समजले मित्रांनो कुठे काय यूज करायचं. आता याचे सेंटेन्सेस मी करू. जर सपोज तुम्हाला इटचं सेंटेन्स मेक करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंय हॅज यूज करा. हाऊसेस असेल तर हॅव यूज करा. घरांना रंग आहेत तर इथे जर हाऊसेस असेल तर इथे हॅव यूज करा. हाऊसेस हॅव कलर्स, घरांना रंग आहेत. ओके. आता याचे सेंटेन्सेस मेक करू मित्रांनो. हे समजलंय. याचे सेंटेन्स मेक करू आता.
माझ्याकडे मला म्हणजे हे लक्षात राहण्यासाठी जाऊ देतो. ओके, हे लक्षात राहण्यासाठी आपल्याला सेंटेन्स मेक करताना काय करायचं मित्रांनो, पहिले सब्जेक्ट यूज करायचा आहे, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. ओके, आपले सब्जेक्ट काय आहेत, यापैकी कोणता एक सब्जेक्ट यूज करा. सपोज ही यूज केला, ही हॅज अ पेन, ही हॅज अ पेन. मराठीमध्ये त्याच्याकडे पेन, त्याच्याकडे पेन आहे, ही हॅज अ पेन. त्याच्याकडे पेन आहे, ही हॅज अ पेन. ओके, हा झाला पॉझिटिव्ह सेंटेन्स. ओके, त्याला भाऊ आहे, ही हॅज अ ब्रदर. आताच आपण शिकलो त्याच्यानुसार, ही हॅज कोरोना, त्याला कोरोना आहे. हा झाला आपला पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर मित्रांनो, निगेटिव्ह करायचं काय असेल ना तर काय करतात, हा सिंग्युलरचा फॉर्मॅट, एकवचनचा इकडे, आणि हा प्लुरल फॉर्मॅट. ओके, प्लुरल आणि सिंग्युलर माहितीच आहे तुम्हाला. सिंग्युलर मध्ये काय होतो आपला, ही, शी आणि इट. प्लुरल मध्ये काय येतो, वी, दे आणि यू. हे आपले प्लुरल झाले. ओके, आता याचं निगेटिव्ह करायचं असेल ना तर काय होतं ना, डू डचची एंट्री होते. काय होते, डू डचची एंट्री. पहिले काय होतं, सब्जेक्ट यूज करायचा, त्याच्यानंतर सिंग्युलर साठी डज यूज करायचा. डज नॉट हॅव ऑब्जेक्ट. ओके, देन अनेक वचनचा सेंटेन्स असेल तर याच्यामध्ये एंट्री कशी होते, डूची होते. सब्जेक्ट डू नॉट हॅव देन ऑब्जेक्ट. ओके, डू डचची एंट्री होते. इथे कसली एंट्री होते, डू डचची एंट्री होते निगेटिव्ह करण्यासाठी. आय हॅव नॉट पेन नाही चालणार. ओके, मेक करतात काही काही बुक्स मध्ये, आता तसे पण सेंटेन्स दिलेले आहेत पण करेक्ट नाहीत, हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे सेंटेन्सेस. ओके, डज आणि डू ची एंट्री होते. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल, या तिघांपैकी रिलेशन नसेल, थिंग्स नसेल किंवा डिसीज नसेल, त्यावेळेस तुम्हाला हे सेंटेन्स मेक करावं लागतं. जसं सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट यूज करा मित्रांनो. हे सर्व आपले सब्जेक्ट आहेत, हे सगळे काय आहेत आपले सब्जेक्ट आहेत. यापैकी कोणताही यूज करा. आपण आता ही यूज केला होता तर हीच यूज करून सांगतो. ही ला काय येणार आहे, डज. का, कारण सिंग्युलर. ही डज नॉट हॅव अ पेन, ही डज नॉट हॅव अ पेन. ओके, आता मित्रांनो ट्विस्ट काय ना, इथे हॅज वापरलाय आपण, त्यामुळे इथे हॅजच येणार असं नाही. इथे हॅज वापरलाय म्हणून हॅज वापरायचा नाही. हॅज हा फक्त फर्स्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये यूज केला जातो, त्याच्यानंतर यूज केला जात नाही. का, कारण इथे डजने शो होतो ऑलरेडी तो सिंग्युलर. ओके, त्यामुळे इथे हॅवची एंट्री होते. डज आलेला असतो म्हणून हॅवची एंट्री होते. अदरवाइज जर डज नसता आला तर हॅज आला असता. पण डज वरून समजतो तो एक वचन आहे. ओके, सेम इकडे तर डू अनेक वचन, त्याच्यामुळे हॅवच येतो. दे डू नॉट हॅव अ पेन. जर पेन्स केलं तर अ लागणार नाही, आणि जर पेन केलं तर अ लागेल. ओके, अनेक वचन यूज करा, एक वचन यूज करा, काय फरक नाही पडत. अनेक वचन यूज केला तर फक्त ए वापरू नका, आणि एक वचन यूज केला तर ए वापरा. ओके, ही डज नॉट हॅव अ पेन. ही डज नॉट हॅव अ पेन, त्याच्याकडे पेन नाही. ही डज नॉट हॅव अ पेन. दे डू नॉट हॅव अ पेन, त्यांच्याकडे पेन नाही. ओके, हेच जर तुम्हाला पेनच्या ठिकाणी दुसरा यूज करायचा असेल, सपोज आताच रिलेशन यूज केलं तर रिलेशन जर यूज केलं आपण, जर सिस्टर यूज केलं इथे, ही डज नॉट हॅव सिस्टर, त्याला बहीण नाही, त्याच्याकडे बहीण नाही असं नाही म्हणणार आपण, त्याला बहीण नाही. ही डज नॉट हॅव ब्रदर. दे डू नॉट हॅव सिस्टर, दे डू नॉट हॅव सिस्टर, त्यांना बहीण नाही. दे डू नॉट हॅव सिस्टर, त्यांना बहीण नाही. याच ठिकाणी जर एखादा आजार यूज केला, टीबी, टीबी असतो तो, टीव्ही नसतो, हा टीव्ही टेलिव्हिजन झालं. ओके, टीबी असतो तो. ओके, ही डज नॉट हॅव टीबी, ही डज नॉट हॅव टीबी, त्याला टीबी नाही. दे डू नॉट हॅव टीबी, त्यांना टीबी नाही. ओके, समजलंय.
हा निगेटिव्ह सेंटेन्स झाला, हे निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, ही डज नॉट हॅव अ पेन. मराठीमध्ये त्याच्याकडे पेन नाही, त्यांच्याकडे पेन नाही. ओके, त्यांच्याकडे पेन नाही, त्याच्याकडे पेन नाही. ओके, समजलंय? त्या पेनच्या ठिकाणी तुम्ही रिलेशन वापरा, डिसीज वापरा, काही फरक नाही पडत. पण सब्जेक्ट चेंज झाला तर सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही इथे शी वापरू शकतात, इकडे तुम्ही वी दे यू पैकी काही पण वापरा. यू डू नॉट हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन नाही. यू डू नॉट हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही. यू डू नॉट हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही. यू डू नॉट हॅव बाईक, तुझ्याकडे पेट्रोल नाही. आय डू नॉट हॅव अ बाईक, इथे आय नाही यूज केला. आय डू नॉट हॅव बाईक, आय डू नॉट हॅव बाईक, माझ्याकडे बाईक नाही. आय डू नॉट हॅव इन्व्हिटेशन, माझ्याकडे इन्व्हिटेशन नाही. आय डू नॉट हॅव इन्व्हिटेशन. ही डज नॉट हॅव इन्व्हिटेशन, त्याला इन्व्हिटेशन नाही, त्याच्याकडे इन्व्हिटेशन नाही. ओके, समजलंय? आय डू नॉट हॅव पासवर्ड, माझ्याकडे पासवर्ड नाही, मला पासवर्ड नाही. ही डज नॉट हॅव पासवर्ड, त्याच्याकडे पासवर्ड नाही, त्याला पासवर्ड नाही. ओके, समजलंय मित्रांनो? पण या ठिकाणी जर तुम्ही नाव यूज केलं तर सिंग्युलर मध्ये यूज करा, एकच असेल तर. राम डज नॉट हॅव अ पेन, रामकडे पेन नाही. राम अँड श्यामकडे पेन नाही. राम अँड श्याम डू नॉट हॅव पेन, राम अँड श्यामकडे पेन नाही. राम अँड श्याम डू नॉट हॅव पेन्स वापरलं तरी चालेल. ओके, पण जर तुम्ही इटचं सेंटेन्स मेक करताय तर इट डज नॉट, इट डज नॉट हॅव, इट डज नॉट हॅव कवर. इट डज नॉट हॅव कवर. इट डज नॉट हॅव कवर म्हणजे याला कवर नाही, पण याला म्हणजे नेमकं कशाला कवर नाही? गाडीला कवर नाही, पेनाला कवर नाही, पुस्तकाला कवर नाही, शर्टला कवर नाही, घराला कवर नाही, फॅनला कवर नाही, नेमकं कशाला कवर नाही? ओके, इट वरून ते कन्फर्म होत नाही, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही तिथे नेम यूज करा. कार, कार डज नॉट हॅव कवर. आता डोक्यामध्ये काय येतं का दुसरं? नाही, कार डज नॉट हॅव कवर. कार डज नॉट हॅव कवर म्हणजे गाडीला कवर नाही. इथे जर तुम्ही बुक यूज केलं तर बुक डज नॉट हॅव कवर, पुस्तकाला कवर नाही. ओके, जर तुम्ही इथे अनेकवचन केलं कार्स आणि बुक्स तर ते इथे नाही येणार मित्रांनो, इकडे येईल. मग कार्स, कार्स डू नॉट हॅव कवर. कार्स डू नॉट हॅव कवर्स, गाड्यांना कवर नाही. कार्स डू नॉट हॅव कवर, गाड्यांना कवर नाही. समजलंय मित्रांनो? ओके, जर तुम्ही इटचं मेक करत असणार तर असं मेक करा. ओके, आता हे जे झाले सेंटेन्स हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेम अगोदर सारखे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हा आपला सेंटेन्स पॉझिटिव्हचा, अगोदरचे जेवढे सेंटेन्स झाले तेवढे पॉझिटिव्हचे, आणि हा आता निगेटिव्हचा. ओके, आता पण जर तुम्हाला कोणतरी प्रश्न करणार आहे, तुझ्याकडे पेन आहे का, तिच्याकडे पेन आहे का, तुझ्याकडे वेळ आहे का, त्यांच्याकडे वेळ आहे का. ओके, ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी क्वेश्चन करणार आहे त्यावेळेस तुम्ही सांगणार आहे हे आन्सर. जर सपोज विचारलं कोणी तुम्हाला की त्याच्याकडे पेन आहे का, त्यावेळेस आन्सर येईल त्याच्याकडे पेन आहे किंवा त्याच्याकडे पेन नाही. त्याच्याकडे गाडी आहे का, त्यावेळेस आन्सर येईल त्याच्याकडे गाडी आहे किंवा त्याच्याकडे गाडी नाही. त्याला बहीण आहे का, त्यावेळेस आन्सर येईल त्याला बहीण आहे किंवा त्याला बहीण नाही. पण पहिले क्वेश्चन येणं गरजेचं. मग क्वेश्चन करण्यासाठी काय करतो ना, सेम आहे मित्रांनो अगोदर केलं जसं, डूज आणि सब्जेक्टची प्लेस चेंज करायची. फक्त सुरुवातीला आता काय वापरायचा, डज यूज करायचा. इथे काय यूज केला आपण आता, डज, देन सब्जेक्ट. इथे पण हॅव येतं का, कारण डज आलाय. डजची जर एंट्री झाली तर हॅवच राईट करा. ओके, डज वरून समजतो तो एक वचन आहे, देन ऑब्जेक्ट. नॉट येणार नाही, निगेटिव्ह नाही आहे. ओके, नॉट येणार नाही. सेम इथं प्लेस चेंज करा, डू सब्जेक्ट हॅव ऑब्जेक्ट. ओके, सेंटेन्स कसं मेक होणार, डज ही हॅव अ, डज ही हॅव अ, मराठीमध्ये त्याच्याकडे पेन आहे का. डू दे हॅव अ पेन,
त्यांच्याकडे पेन आहे का? डू दे हॅव अ पेन? पेन्स केलं तरी चालेल. ओके, डज ही हॅव अ पेन? त्याच्याकडे पेन आहे का? डज ही हॅव अ पेन? त्याच्याकडे पेन आहे का? डू दे हॅव अ पेन? त्यांच्याकडे पेन आहे का? ओके, हा झाला प्रश्न. आता या प्रश्नाचा आन्सर काही, जर सपोज तुम्ही कोणाला तरी प्रश्न करतात किंवा समोरचा तुम्हाला प्रश्न करतोय, डज ही हॅव अ पेन? त्याच्याकडे पेन आहे का? आन्सर काही, त्याच्याकडे पेन आहे, ही हॅज अ पेन. त्याच्याकडे पेन आहे. त्याच्याकडे पेन नसेल तर ही डज नॉट हॅव अ पेन. त्याच्याकडे पेन नाही. जर सपोज तुम्ही यूज करताय त्यांच्याकडे, 2 3 4 5 किती मुलं असू शकतात. डू दे हॅव अ पेन? त्यांच्याकडे पेन आहे का? आणि जर पेन्स वापरलं तर ए निघून जाईल. डू दे हॅव पेन्स? त्यांच्याकडे पेन आहेत का? आन्सर काही, दे हॅव पेन्स. त्यांच्याकडे पेन आहेत. आणि जर त्यांच्याकडे नसतील तर दे डू नॉट हॅव अ पेन. त्यांच्याकडे पेन नाही. किंवा दे डू नॉट हॅव पेन्स. त्यांच्याकडे पेन नाहीत. ओके, सपोज हिच्या ठिकाणी तुम्ही शी यूज करतात. डज शी हॅव अ पेन? तिच्याकडे पेन आहे का? आणि सपोज तुम्ही इथे यू यूज करता, डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? आन्सर काय येईल, शी हॅज पेन. तिच्याकडे पेन आहे. जर नसेल तर शी डज नॉट हॅव पेन. तिच्याकडे पेन नाही. यू वापरला तर डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? आन्सर काय येईल, यू हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन आहे. किंवा यू डू नॉट हॅव पेन. तुझ्याकडे पेन नाही. पण समोरचा आन्सर करताना काय सांगेल, जर सपोज तुम्ही समोरच्याला प्रश्न केला की डू यू हॅव पेन? तुझ्याकडे पेन आहे का? समोरचा काय सांगेल, आय हॅव पेन. माझ्याकडे पेन आहे. किंवा आय डू नॉट हॅव पेन. माझ्याकडे पेन नाही. आय डू नॉट हॅव पेन. माझ्याकडे पेन नाही. जर पेनच्या ठिकाणी तुम्ही रिलेशन वापरतात तर कसं येईल, डज ही हॅव अ ब्रदर? त्याला भाऊ आहे का? डज ही हॅव अ ब्रदर? आन्सर काय येईल, ही हॅज अ ब्रदर. त्याला भाऊ आहे. आन्सर जर निगेटिव्ह असेल तर ही डज नॉट हॅव ब्रदर. त्याला भाऊ नाही. ओके, इथे जर रिलेशन वापरलं तर डू दे हॅव ब्रदर्स? डू दे हॅव अ ब्रदर? त्यांना भाऊ आहे का? आन्सर काय येईल, दे हॅव ब्रदर. जर एक क्वेश्चन असेल तर दे हॅव ब्रदर्स, सॉरी दे हॅव अ ब्रदर. त्यांना भाऊ आहे. आणि ते निगेटिव्ह करायचं असेल तर दे डू नॉट हॅव ब्रदर. त्यांना भाऊ नाही. ओके, जर इथे तुम्हाला इटचं सेंटेन्स मेक करायचं असेल तर इटचं सेंटेन्स मध्ये कसं मेक करणार ना, कारचं सेंटेन्स परत एकदा घेऊ. गाडीला कव्हर आहे का? डज कार हॅव अ कव्हर? डज कार हॅव अ कव्हर? गाडीला कव्हर आहे का? जर गाडीला कव्हर असेल तर कार हॅज अ कव्हर. गाडीला कव्हर आहे आणि गाडीला कव्हर नसेल तर कार डज नॉट हॅव कव्हर. गाडीला कव्हर नाही. ओके, एखादी वस्तू असेल तिला क्वालिटी आहे का? ओके, सपोज विवो मोबाईलला क्वालिटी आहे का? विवो मोबाईलला क्वालिटी आहे का? डज विवो मोबाईल हॅव क्वालिटी? एकच विवो मोबाईल. डज विवो मोबाईल हॅव क्वालिटी? ओके, आन्सर काय येईल, विवो मोबाईल हॅज क्वालिटी. विवो मोबाईलला क्वालिटी आहे. आणि विवो मोबाईलला क्वालिटी नसेल तर विवो मोबाईल डज नॉट हॅव क्वालिटी. विवो मोबाईलला क्वालिटी नाही. ओके, जर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये बनवायचं असेल तर डज नॉट वापरायचा. पॉझिटिव्ह बनवायचा असेल तर डायरेक्टली हॅज वापरा सिंग्युलर मध्ये. प्रश्न करायचा असेल तर तो डज सुरुवातीला घ्या. अनेक क्वेश्चन जर करायचं असेल तर डू सुरुवातीला घ्या. ओके, आणि जर तुम्हाला डायरेक्टली वस्तू वापरायच्या असतील तर तुम्ही सब्जेक्टच्या ठिकाणी डायरेक्टली वस्तू वापरा. पण जर वस्तू एक वचन असेल तर डज वापरा. आणि जर अनेक वचन असेल तर डू यूज करा. ओके, समजलंय? जसं गाडीला हॉर्न आहे का? डज कार हॅव हॉर्न? डज कार हॅव हॉर्न? गाडीला हॉर्न आहे का? गाडीला हॉर्न आहे. कार हॅज हॉर्न? गाडीला हॉर्न नाही. कार डज नॉट हॅव हॉर्न. ओके, तुझ्या मोबाईलला मेमरी कार्ड आहे का? तुझ्या मोबाईलला मेमरी कार्ड आहे का? डज युअर मोबाईल हॅव मेमरी कार्ड? माझ्या मोबाईलला मेमरी कार्ड आहे. माय मोबाईल हॅज मेमरी कार्ड. मोबाईल एकच आहे. माय मोबाईल्स हॅव मेमरी कार्ड. माय मोबाईल्स हॅव मेमरी कार्ड. ओके, माय मोबाईल डज नॉट हॅव मेमरी कार्ड. माझ्या मोबाईलला मेमरी कार्ड नाही. समजलं? डू डज याची एंट्री होते ज्यावेळेस तुमच्याकडे वस्तू नसतात किंवा कोणाला तरी प्रश्न करायचा असतो. ओके, जर सपोज तुम्ही मोबाईलला वरून तुम्ही सजेस्ट करतात की तुझ्या मोबाईलला बटन आहे का? डज युअर मोबाईल हॅव बटन्स? डज युअर अँड्रॉइड हॅव बटन्स? तुझ्या मोबाईलला अँड्रॉइडला बटन आहेत. आन्सर काय? माय अँड्रॉइड हॅज बटन. माझ्या अँड्रॉइडला बटन आहेत. माय अँड्रॉइड डज नॉट हॅव बटन्स. माझ्या अँड्रॉइडला बटन आहेत. आयफोनचं सेंटेन्स घेतलं होतं आपण. आयफोनला चार्जर आहे का? डज आयफोन हॅव चार्जर?
डज आयफोन हॅव चार्जर? जर त्याला असेल तर आयफोन हॅज चार्जर. आयफोनला चार्जर आहे, आयफोनला चार्जर नाही, आयफोन डज नॉट हॅव चार्जर, आयफोनला चार्जर नाही. ओके, समजलंय मित्रांनो डू आणि डज मधला फरक. चलो, हा आपला 5th लेक्चर होता, 5वा व्हिडिओ होता. ओके, याच्यानंतर 6th हॅड कुठे यूज करतात, पास्ट मध्ये कसा यूज करतात ते मी तुम्हाला सांगेल. हा प्रेझेंट समजलाय. ओके, नंतर पास्ट आणि नंतर फ्युचरचा आपण टॉपिक घेऊ. चलो, हॅव अ गुड डे.